तर लावलं स्कंद पुराणाचं हा बाबा ऐका दिन विशेष महत्वाचा आहे. आज आळंदी ते पंढरपूर माऊलीच्या पालखी सोहळ्यावरचं एक दिवे घाटाला ज्या वेळेला वारकरी पार करतात आणि ज्या नगरीमध्ये विसावा आहे कोणतं सासवड. सासवड या गावामध्ये आज लाखो वारकरी एकत्र आले का संत सोपान काका यांचा समाधी सोहळा या पर्व काळावर आहे. संत सोपान काकांच्या समाधी सोहळ्याचं औचित्य अजून या पर्व काळावरती महाराष्ट्रामध्ये नामधारकांची दिव्य परंपरा, त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची कालच पुण्यतिथी झाली. गोंदवलेकर महाराजांचं असं आगळं वेगळं महात्म्य आहे की आजही त्यांच्या समाधी स्थानावर जर गेले फक्त शांत बसा अशी अनुभूती येते. पण तुमचं मन तसं निर्मळ असलं तर तुम्हाला डायरेक्ट कोणाशीच बोलावं वाटत नाही. स्वतः असं वाटतं की नाम चिंतन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आजही गोंदवल्याला मी असं श्रवण केलेलं आहे की सकाळच्या काकडा आरतीसाठी एक गाय रोज येऊन बसते. जागृत स्थान आहे. गोंदवलेकर महाराजांची समाधी उत्सव काल झाला. हे उत्तरायण सुरू झाला आता आणि उत्तरायणाच्या पर्व काळावरती हा महिना इतका मंगलमय आहे. मार्गशीर्ष महिना बरोबर आहे ना. आजचा मला वाटतं गुरुवारच आहे. काही काही मावल्या ते पुस्तक आणतात, ते पुस्तक नवीनच घेणं पडतं म्हणे द्यायचं असलं तर. जुनं चालत नाही कारण प्रिंटिंग मध्ये काहीतरी अक्षर नाही तर मंत्र बदलून जाता. काय मालूम मार्केटिंग का जमाना है. आठ पाठ नगर होत. चला काही का असे ना त्या माध्यमातून का होईना काही माणसं माणसासारखे वागायला तर लागतात. चला या पर्व काळावरती आपल्या हनुमान नगर मित्रमंडळाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य. कारण दरवर्षी एकच कथा नाही ऐकायची, बदल पाहिजे ना. कारण बदल हा मानवी स्वभावच आहे. एकच साडी तुम्ही रोज घालसान का नाही वा माय बदल. एकच भाजी रोज खासान का किती बी आवडीची असली तर नाही वा माय बदल पाहिजे. आय वॉन्ट चेंज. बरोबर आहे ना. आणि स्वभाव आहे. परिवर्तन ये संसार का नियम है. लेकिन कुछ लोग बदलना नहीं चाहते. बदल स्वीकारता आला पाहिजे आणि बदल चांगल्या क्षेत्रातला आहे आपला. बरोबर आहे ना. भागवत कथा आपण काय श्रवण करतो हा. म्हणून जी बाकीची इतर पुराण यांनाही न्याय दिला पाहिजे. कारण जर विष्णुमाऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सगळ्या पुराणांचा उल्लेख करतात. बरोबर आहे ना. करता की नाही. सोहमे दिदान साई शास्त्री कारण. सोहमे दिदान साई शास्त्र कारण. सोहमे दिदान साई शास्त्र कारण. सोहमे हरि
कोणाशी गाते हरीसी. मग या 18 पुराणानं ज्याचं गायन केलं हरीसी गाती. मग आपण एकच गाणं ऐकू का गायन? मग या मंडळाच्या कार्यकर्त्यानं बरोबर एकच गाणं नाही वाजवायचं, बदलला गाणं बदलाव. सध्या लग्न सराई बी चालू आहे, कारण हा महिना आहे मार्गशीर्ष. आणि आमच्या आई रानपट्टीत नावल्या या महिन्याला काय म्हणता मार्गीय सर, आणि गाणे म्हणता गाणं मार्गशीर्ष महिन्याचं. बरं का? अरे माझा महिना मार्गे सर, अरे माझा महिना मार्गे सर, शेती नका दूर तर. मग काय करता सगळ्यात पहिले लगीन बरोबर आहे ना. आता पहिल्याच दिवशी आपलं मस्त सागर संगीत सुरू झालं. मागच्या वर्षी अशीच आपली कथा होती, कोणतं पुराण दशावतार कथा. कथा सुरू झाली, आम्ही वाट पाहू सुनील भाऊ आता येईल आता येईल. पण त्यांच्या घरी बी काय होतं, लगीन लग्न होत. वाट पाहून पाहून 3 दिवस आमची वाट लागून गेली. मग 4थ्या दिवशी आम्ही नवीन घाट बांधला. यंदा मी आधीच बोली केली होती, मतलब हम आएंगे लेकिन वो आएंगे क्या. बरोबर आहे ना? यस येणार आहे. चला असं म्हणतात, वेल बिंग इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली पाहिजे. तशी सकाळी आपली सुरुवात चांगलीच झाली. दिंडी सोहळा, नंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण, दुपारी हरिपाठ झाला आणि आता कथेला आरंभ. आपण जी कथा श्रवण करणार आहोत या ग्रंथाचं स्वरूप नेमकं काय आहे हे कळायला पाहिजे. कशासाठी हे स्कंद पुराण जन्माला आलं? याचं नावच आहे स्कंद पुराण. स्कंद कोणाचं नाव आहे तर भगवान भोलेनाथाच्या मोठ्या लेकराचं, ज्येष्ठ मुलाचं. त्याला दुसरं नाव आहे मुर्गन. सध्या हा मुर्गन कुठे ऐकायला भेटतो आपल्याला मालूम आहे? पुष्पा. मुर्गन को फोन लगा. साऊथ इंडियामध्ये या मुर्गनला लय महात्म्य बरं. यल्लवा यल्लवा मुर्गा मुर्गा मस्त गाणी म्हणतात. म्हणजे स्कंद भगवंताला कार्तिकेयला दक्षिण भारतामध्ये विशेष मान्यता आहे, कारण त्यांचा राहणं सुद्धा तिथेच आहे. मल्लिकार्जुन पर्वताच्या जवळ क्रोंच नावाचा पर्वत आहे, तिथे ते कायमस्वरूपी वास्तव्य करतात. शिवपुराणामध्ये असं वर्णन आहे की भगवान शिव आणि माँ पार्वती अमावस्या आणि पौर्णिमेला आलटून पालटून आपल्या मुलाला भेटायला जातात. आज सुद्धा मोठी पालखी निघली. स्कंद आणि भगवान स्कंदाने सांगितलं, त्याच्या मुखातून निघालेलं हे पुराण, म्हणून त्याचं नाव पडलं स्कंद पुराण. ही पुराण जन्माला का आली? 18चे 18 पुराण निर्माण होण्याच्या मागचं काहीतरी कारण असेल. कारण आपली सनातन वैदिक हिंदू संस्कृती अपौरुषेय अनादी आहे. सगळ्यात पहिले वेद जन्माला आले, पण हे वेदांमधलं जे तत्वज्ञान आहे अत्यंत रुष्क आणि याला अधिकार आहे. हा वेद सगळ्यांच्या कानावर ऐकू येत नाही. महिला वर्गाला त्याने मान्यता दिली नाही. महिलांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. आणि तसं पाहिलं तर कोणत्या बी कथेमध्ये कोण जास्त राहता? माणसं बिचारे कारगिलवर जायला राहतात. सगळे काय काम आहे माणसाले, बापा बापा बापा. आपल्या मंडळात आहे बाल्कनीमध्ये काही काही बसेल आहे बिचारे कार्यकर्ते. पण जास्त कुठेही जा, महाराष्ट्रभर फिरतो आम्ही,
पण प्रत्येक कार्यक्रमात संख्या कोणाची जास्त? माझ्या मातृशक्तीचीच आहे. बरोबर आहे ना? तुमचीच कृपा आहे म्हणून टिकून आहे संस्कृती. आणि वेदानं नेमकं महिलेला नाही सांगितलं, महिलांनी वेद ऐकू नये. मग विचार केला व्यासांनी, अरे 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 हा वेद संपन्न आहे. एखादा माणूस श्रीमंत आहे, ज्ञान भरपूर आहे, एखाद्याकडे भरपूर संपत्ती आहे, पण तो कसा आहे? कंजूस. अशा कंजूस माणसाची संपत्ती काही कामाची आहे त्यात ज्ञान वेदाचं? जर तो अधिकार देत नसेल, मग वेद संपन्न होय जरी ठाई तरी कृपण व्हायचा आन नाही. जो कानी लागला तीही वर्णाच्याची. फक्त 3 वर्णाच्या लोकांना त्यानं अधिकार दिला, 1 वर्गाला सोडून दिलं. आणि हे संतांना सहन झालं नाही, कारण संत सगळ्या जगाचा विचार करतात. अरे तुम्ही फक्त 3 वर्ण आणि शेवटचा वर्ण आहे, मग त्यांचा विचार कोण करणार? आणि म्हणून सर्वसामान्यांना रुचेल पचेल समजेल सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा. मग सगळ्यांसाठी इतिहास पुराणानी पंचमं वेदमीश्वरं सर्वेभ्य एव वक्त्रेभ्यो ससृजे सर्वदर्शन. साक्षात ब्रह्मदेवाने हा 5वा वेद म्हणजे पुराण निर्माण केले. आणि पुराण सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम. सगळं वेदातलं वाङ्मय, उपनिषदातलं, शास्त्रातलं सार सोप्या सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असं 18 पुराणांची निर्मिती. बरं, हे पुराण ज्या वेळेला ब्रह्मदेवाने सांगितले याची संख्या आहे 100 कोटी श्लोक आहेत. किती कोटी? 100 कोटी. आता माणसाचं आयुष्य तर एवढं नाही, 100 कोटी कधी वाचणारे? हरिपाठ वाचत नाही बिचारे माणसं. हा, काही काही हरिपाठ वाचता वाचता म्हणता आरे पाठे गेले. मग व्यासांनी उपकार म्हणून या 100 कोटी श्लोकाला कमी कमी करत करत 1 कोटीपर्यंत संख्या त्यांची आणली. त्याही मध्ये संक्षेप करत 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 काळाच्या ओघामध्ये आता ही संख्या श्रीमद भागवत आपण ऐकतो. भागवत ग्रंथाचे श्लोक किती हजार आहेत? बरोबर आहे, 18,000. तुम्ही काय ऐकणारे लोक आहे म्हणून तुमचं पाठ झालं भागवत. मग स्कंद पुराणाचे श्लोक किती हजार असतील? बरोबर. वा वा वा, मायच्या पायावर डोकं ठेवतो मी. तू वाचून आली का माय? बरोबर आहे. 81,000 श्लोक या ग्रंथाचे आहे. भागवत आपण ऐकतो त्याचे फक्त 18,000. 18चं उलट करा, 8चा आकडा इकडे गेला आणि 1 तिकडे गेला. 81 आणि 18 कुठं? इतकं मोठं व्याप्त. सगळ्यात मोठं पुराण कोणतं? तर स्कंद पुराण सगळ्यात मोठं आहे. ज्याने सांगितलं तोही मोठा आहे. कशासाठी सांगितलं? तर प्रश्नोत्तर स्वरूपामध्येच श्रुत शौनकादिक यांचा संवादच आहे. पण या पुराणाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या संपूर्ण पुण्य पावन भारत देशाचं जे महात्म्य आहे ते या पुराणात पाहायला मिळतं. काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, कच्छ पासून कलकत्त्यापर्यंत जेवढे जेवढे तीर्थक्षेत्र भारतामध्ये आहेत त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राचे उत्पत्तीचे महात्म्याची कथा स्कंद पुराणात आहे. अजून सांगू का? सध्या महादेवाची भक्ती जास्त प्रमाणात आहे. मागे भी बोललो मी, 1 लोटा जल और बंद पड़ गए नल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.
हां, जे लोक कीर्तनाला येत नाही, कथेला येत नाही, हरिपाठाला येत नाही, ते सुद्धा गुपचूप तांब्या घेतला की महादेवाला भेटायला गेल्याशिवाय राहा. या 2 वर्षात तर महादेवाचे इतके मंदिर झाले. आजपासून 5 वर्षापूर्वी असा काळ होता की महादेवाला अंग झटक्याला टाइम नाही होता. म्हणजे या बेलाचं पान या शिवरात्रीला अर्पण केलं तर श्रावण महिन्याला कोणी उचलेले जायना. महादेव तसा विसरून गेले ते लोक. आता 5 वर्षापूर्वी त्याचं अंग झटकायला टाइम नाही होता, आता त्याला अंग पुशायला टाइम नाही. हा, काय मत आहे? महादेव जसा ATM मधूनच काढला. आता पार्वती माता फक्त पत्र लिहायची बाकी राहिली. गुरुदेव बड़ी अच्छी कथा करते हैं, एक लोटा जल सारी समस्या का हल, लेकिन महादेव का थोड़ा चिंतन करो, मेरे महादेव के ऊपर पानी डालना बंद कर दो. बोले क्यों? महादेव को सर्दी हो जाएगी. बरं, काही माता मावल्या नंबर लागत नाही लवकर मंदिरात. रात्री 2-2 वाजता त्याच्या अंगावर घागर घेऊन हा घरच्या महादेवावर टाकून पा बरं असं पाणी 2 वाजता. नाही महादेव भोळा नाही तो. त्यानं फक्त एक नेत्र वाकडा केला तर जगात प्रलय होऊ शकतो. आणि या महादेवाच्या ज्येष्ठ मुद्रा म्हणजे सांगायचा विषय, ज्येष्ठ मुलगा आहे स्कंद, आणि स्कंदाच्या उत्पत्तीची कथाही सामान्य नाही. आणि म्हणून आपण या संपूर्ण ग्रंथाचा विचार करण्याआधी याचं स्वरूप कसं आहे, स्वरूपाचा विचार. या ग्रंथाचे एकूण अध्याय आहेत 1790. किती अध्याय? हां, 1790 अध्याय, 81,000 श्लोक, 7 वेगवेगळ्या खंडांमध्ये याला विभागले गेलेलं आहे. पहिला जो महत्वाचा खंड ज्याचा विचार आपण आज करणार, माहेश्वर. या माहेश्वर खंडामध्ये जवळजवळ 11,997 श्लोक आहेत. किती? 11,197. फक्त 3 श्लोक बाकी आहे 12,000 व्हायला. 3 उपखंड आहे त्याचे, केदार, कोमारिका आणि अरुणाचल. तदनंतर क्रमांक 2चा जो खंड येतो त्याचं नाव आहे वैष्णव खंड. याच्यामध्ये एकूण 13,846 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये अध्याय आहे 232. याच्यामध्ये 9 छोटे छोटे स्कंद आहेत. ते कोणते कोणते? व्यंकटाचल, पुरुषोत्तम, बद्रिकाश्रम, कार्तिक, मार्गशीर्ष, भागवत महात्म्य, वैशाख मास महात्म्य, अयोध्या आणि वासुदेव. असे छोटे छोटे 9 उपखंड आहेत. कोणाचे? वैष्णव खंडाचे. 232 अध्याय, 13,846 श्लोक. क्रमांक 3चा जो खंड येतो त्याचं नाव आहे ब्रह्मखंड. याच्यामध्ये 11,501 श्लोक आहेत, 114 अध्याय आणि 3 उपखंड आहेत. सेतु महात्म्य, धर्मारण्य महात्म्य आणि ब्रह्मोत्तर खंड. तदनंतर 4थ्या क्रमांकाला जे खंड येतं त्याचं नाव आहे काशीखंड. या काशीखंडाचाच विस्तार केला आणि स्वतंत्र ग्रंथ तयार झाला आहे. श्रावण महिन्यात बरेच लोक वाचता. कोणता? काशीखंड. तो याचाच भाग आहे बरं, उपपुराण. याचे 11,714 श्लोक आहेत, 100 अध्याय आणि पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 उपखंड आहेत. 5व्या क्रमांकाचा जो खंड आहे त्याचं नाव आहे अवंतिका आणि याचे 16,005 श्लोक आहेत, 403 अध्याय आणि उपखंडामध्ये अवंती क्षेत्र महात्म्य, चतुर्शीती लिंग महात्म्य आणि रेवा खंड
या रेवा खंडामध्ये आपण जिच्या तीरावर राहतो ना, आपण मेल्यानंतर आपल्या शरीराचे हाडकं राख जिच्यामध्ये टाकणार आहे, ही तापी माता कुठे जन्माला आली, इतकी सगळी कथा ताप्ती खंड. आणि आम्ही जिचं श्लोक सुरुवातीला म्हटले रेवा नाम नर्मदा मातेची कथा अवंतिका खंडामध्ये येते. म्हणजे नर्मदा पुराण आणि ताप्ती पुराण या स्कंद पुराणामध्ये जन्माला आलेली आहेत. म्हणजे आपले भुसावलकर मंडळी ओळखले जाते तापीच्या तीरावर भुसावल गाव आणि तिथे नांदतो म्हणताना श्लोक जेवताना बरेच म्हणताना